पाहुयात पुढची बातमी। महानगर गॅस लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका पत्रामुळे मुंबईतल्या 140 सीएनजी ऑपरेटरांवर उपासमारीची वेळ आली आहे। शिवाय त्यांच्या कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय। तर महानगर गॅस लिमिटेडनं काही गॅस विक्रेत्यांना कळवण्याअगोदर मुंबई पोलिसांना एक पत्र लिहून सीएनजीच्या ठिकाणावर तोडफोड करण्याबाबत कळवलं होतं। शिवाय मुंबईतील सर्व सीएनजी ठिकाणांवर पोलिसांची सुरक्षा देण्याची मागणी देखील केली होती। दरम्यान यानंतर 10 वर्षापासून काम करणाऱ्या 140 ऑपरेटरांना पोलिसांची भीती दाखवत घरी बसवण्यास देखील सांगण्यात आलंय। तर या ऑपरेटरांनी आपल्या हक्काची मागणी केलेली होती, मात्र कोणतंही ठोस कारण न देता त्यांना काढण्याचा घाट घातला जातोय। त्यामुळेच या ऑपरेटरांनी गॅस फिलिंग सेंटरच्या बाहेर हंगामा घातला। दरम्यान सीएनजीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। त्यामुळे या ऑपरेटरांवर अन्याय होत असल्याचं समोर येतंय। महानगर गॅसमध्ये आमचे सीएनजी म्हणून गेले 10-15 वर्ष ऑपरेटरचं काम एकाच ठिकाणी करत आहेत आणि प्रामाणिकपणे काम करत आहेत। पण महानगर गॅस यांच्या फ्युचरचा काहीच विचार करत नाही। आज 10-12 वर्ष लोकांना काम करत आहेत, ना त्यांना ग्रॅच्युटी मिळत आहे, ना त्यांना ओव्हरटाईम दिला जात आहे। परत त्यांना जे काम आहे 8 तासापेक्षा जास्त करून घेतात, म्हणजे 48 तास 15 तास काम करून घेतात, त्याचे डबल पगार पण देत नाहीये। सगळ्या कामगारांना कंपनीने हाताला धरून बाहेर ढकलून दिला आणि कामाला येणाऱ्या कामगारांना सांगितलं जायचं की बाबा तुम्ही कामाला यायचं नाही, नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून अटक केली जाईल। तर अशा प्रकारे हे मुजोर व्यवस्थापनाचं हे सगळं कामगारांविरुद्ध षडयंत्र चालू आहे। ही एक खूप धोकादायक जागा आहे। कंपनीला हे कळत नाही तर इथे आग लागली किंवा काय लागलं तर इथे जीवितहानी होऊ शकते। आणि आज मुंबईमधल्या बहुतेक ठिकाणी विदाऊट ऑपरेटर विदाऊट कामगार ही मशीन चालू आहे। इथे प्रॉब्लेम हा आहे की आमच्या लोकांना व्यवस्थित पगार मिळत नाहीये। आम्ही मुंबईमध्ये कामाला असून पण आमच्या म्हणजे घर व्यवस्थित चालत नाहीये, पगार व्यवस्थित नाहीये। त्यानंतर आमच्याकडनं 2-2, 3-3 शिफ्ट ड्युटी करून घेतली जाते आणि आम्ही ज्या ठिकाणी काम करतोय ते एकदम डेंजर आहे। त्या ठिकाणी 40 ते 27 असे सिलेंडर गॅस भरून वरती ठेवलेला असतो। त्यानंतर जी मशीन आहे ती एकदम डेंजर आहे। तिचं म्हणजे मानसिक संतुलन बिघडवायचा प्रयत्न करतायत। आता आमचा पगार नाही झाला 2-3 महिने झालेत। त्यानंतर आमच्या घरात खायचे वांदे होतात आहेत। आमच्या मुलांना शाळेतून काढायचं म्हणजे त्यांचं चालू आहे शाळेतल्यांचं। आम्ही फी नाही भरू शकत आहे मुलांची।